नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी परीक्षा या ठिकाणी सामाजिक शास्त्र आणि मराठी या विषयाचे अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महा-टी साठी बघा लागणारे 8000 प्रश्न संग्रह असलेलं आपल्याकडे एक PDF आहे। त्या PDF मध्ये आपण सर्व विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करून व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच PDF हे पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विद्यार्थी महाराष्ट्र देशामध्ये 3ऱ्या क्रमांकाचे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? बघा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, भारत हा देश उत्तर गोलार्धामधला तो देश आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेलं आहे? बघा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारताच्या मध्यामधून विद्यार्थी मित्रांनो कर्कवृत्त हे गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापले? बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 2.42% या ठिकाणी विद्यार्थी जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एवढं क्षेत्र हे व्यापलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताच्या बघा अति दक्षिणेकडचा भाग म्हणजेच इंदिरा पॉइंट हा भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इंदिरा पॉइंट हा बघा सर्वात दक्षिणेकडचा भाग आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, इंदिरा पॉइंट हा विद्यार्थी मित्रांनो अंदमान आणि निकोबार या राज्यामधला तो भाग आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते? बघा, भारतामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राजस्थान हे राज्य विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर लक्षद्वीप बेटे विद्यार्थी मित्रांनो अरबिया समुद्रामधली ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने विद्यार्थी मित्रांनो 2रा क्रमांक लागतो। बघा, पहिला क्रमांक विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो आणि महाराष्ट्र राज्याचा 2रा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणते? बघा, सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बिहार हे राज्य विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी या ठिकाणी साक्षरता असलेलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, भारतीय नौदल दिन कोणत्या तारखेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, 4 डिसेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदल दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? बघा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? बघा, पांढरा रंग विद्यार्थी मित्रांनो सत्य आणि शांती यांचे या ठिकाणी ते प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे?
मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कानपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो गंगा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला पुढीलपैकी कोणती नदी म्हणतात? बघा, भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला पुढीलपैकी कोणती नदी म्हणतात? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला विद्यार्थी मित्रांनो गंगा नदी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 14 बघा, रावी, चिनाब, झेलम, सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, रावी, चिनाब, झेलम, सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील या सर्व नद्या विद्यार्थी मित्रांनो सिंधू नदीच्या त्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मध्य प्रदेशामधील बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? बघा, मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये कोणती नदी ही उगम पावते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तापी नदी ही उगम पावते। प्रश्न क्रमांक 16 बघा, उलर हे बघा भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये? बघा, दाल आणि उलर हे भारतामधले बघा प्रमुख सरोवरे आहेत कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा, दाल आणि उलर सरोवर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक 17 बघा, पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, नागपूर महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? बघा, पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पाकिस्तान हा देश विद्यार्थी भारताच्या वायव्य दिशेला आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा, तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणत्या? बघा, तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, तागाच्या उत्पादनामध्ये या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पश्चिम बंगाल हे राज्य तागाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला बघा सिमेंटचा पहिला कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन 1904 मध्ये मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सर्वाधिक बघा रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वाधिक बघा रबराचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा सर्वाधिक बघा रबराचं उत्पादन हे केरळ या राज्यामध्ये होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये बघा रेशीमचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये? देशामध्ये सर्वाधिक रेशीमचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, सर्वाधिक बघा रेशीमचं उत्पादन कर्नाटक या राज्यामध्ये होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यामध्ये तो? बघा, भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? बघा, कुल्टी विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाघांचं राज्य असे पुढीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात? बघा, वाघांचे राज्य असे पुढीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात? बघा, भारतामध्ये बघा सर्वाधिक राज्य विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत, म्हणून मध्य प्रदेश राज्याला वाघांचं राज्य असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 25 बघा, खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये? बघा, खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्त्रियांची बघा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, स्त्रियांची बघा सर्वाधिक संख्या असलेला जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 27 बघा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, नंदुरबार हा जिल्हा बघा नंदुरबार हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा, खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावरचा घाट आहे? बघा, खंबाटकी हा घाट पुढीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे? बघा, पुणे ते सातारा या महामार्गावर विद्यार्थी मित्रांनो खंबाटकी हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 29 बघा, साल्हेर हे महाराष्ट्रामधलं बघा महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, साल्हेर हे महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, साल्हेर हे शिखर विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी शिखर आहे।
प्रश्न क्रमांक 30 बघा, कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 282 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत, या ठिकाणी मराठी व्याकरणचे प्रश्न आता आपण पाहूयात। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अग्नी या ठिकाणी शब्द आहे, तर अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील पावक या ठिकाणी अग्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा। दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा, बघा त्यांना या ठिकाणी वामकुशी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, आरोहण या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा। बघा आरोहण, बघा आरोहण म्हणजे वर चढणे, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील। बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा, तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायला। तिलांजली देणे, बघा तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दलाल व रिकाम टेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा दलाल आणि रिकाम टेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा, मी चित्रपट पाहत असेन वाक्य आहे, कोणत्या काळामधलं वाक्य आहे? बघा मी चित्रपट पाहत असेन, बघा अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या काळाचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, मुख्यालय हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा मुख्यालय या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या संधीचं या ठिकाणी? बघा मुख्यालय, बघा स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा ने एशी हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनिल हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा अनिल हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं विद्यार्थी मित्रांनो अनिल हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्य बघा, आईने बाळाला निजविले वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। आईने बाळाला निजविले, बघा सकर्मक भाव या ठिकाणी वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विरुद्ध लिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी शब्द बघा युवक आहे, तर युवकचा विरुद्ध लिंगी पर्याय खालीलपैकी कोणता राहील? युवकच्या विरुद्ध लिंगी शब्द, बघा युवती या ठिकाणी योग्य विरुद्ध लिंगी असलेला शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्यावेळी 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी बघा जोडले जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे ज्यावेळी बघा 2 वाक्य बघा उभयनवी अव्यय यांनी जोडले जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? बघा यावेळी विद्यार्थी मित्रांनो अर्धविराम या ठिकाणी प्रामुख्याने वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता? बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा आकाशचा बघा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे नीरज या ठिकाणी आकाश या ठिकाणी समानार्थी शब्द नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा भूपाल, बघा भूपाल म्हणजे राजा या ठिकाणी समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 15, अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता? बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता आहे? अनुकूल, अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत म्हणजेच खालीलपैकी कोणते? बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा 3 राहील नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। खडे चारणे,
बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचे बघा विकारी आणि अविकारी. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी अविकारी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी रस्त्याने जात असेन. बघा मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी रस्त्याने जात असेन. बघा अपूर्ण भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिग्विजय हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचे या ठिकाणी बघा दिग्विजय हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचे या ठिकाणी उदाहरण आहे दिग्विजय. व्यंजन संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? बघा चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा चाचीचे हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो षष्टीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजन्म हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी अजन्म जन्मापासून अजन्म विद्यार्थी मित्रांनो अवयभाव समास या प्रकारच्या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक 24 आणल विस्तव पावक हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द? बघा आणल विस्तव पावक तर हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो खालीलपैकी कोण आहे? ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो खालीलपैकी कोण असेल? बघा ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत बघा उपकृत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे बघा त्यांना विद्यार्थी त्या ठिकाणी बघा या ठिकाणी सिंहावलोकन यांना त्या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचे. वाक्यप्रचार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा पायमल्ली करणे. बघा पायमल्ली करणे म्हणजेच अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खर्च मेहनत हुकूम इनाम हे सर्व शब्द बघा खर्च मेहनत हुकूम इनाम हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून आलेले शब्द आहेत? तर हे सर्व शब्द विद्यार्थी अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा अविकारी शब्द या ठिकाणी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी अविकारी शब्द राहील. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 बघा वाक्याचा या ठिकाणी काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा वाक्य बघा मी चित्रपट पाहत जाईन वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी चित्रपट पाहत जाईन. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा TETसाठी बघा लागणारे 8000 प्रश्न पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी मराठी बालमानसशास्त्र या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न व्हॉट्सॲपवर एका मिनिटाच्या आत पाठवले जाते. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.